The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुपंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा ततो नंग दुःखमन्वेति चकंवतो पदम् मनोपुपंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील देऊळखेड शहापूर तालुका खामगाव या ठिकाणी नवतरुण उत्साहित मंडळ व महाप्रजापती महिला संघ देऊळखेड शहापूर या ठिकाणी आज शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी आपल्या गावातील बुद्ध विहारामध्ये भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि जाहीर धम्मदेसना असा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत धम्म मंचावरती उपस्थित असलेले आदिचित्त भंतेजी आपल्या संपूर्ण गावातील श्रद्धावंत उपासक उपासिका त्याचप्रमाणे दूरवरून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी इथे उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। आज अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या या देऊळखेड शहापूर गावामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि रखरखत्या उन्हामध्ये या तापत्या उन्हामध्ये प्रचंड ऊन असताना देखील जेवढी उन्हाची तीव्रता आहे सूर्य जेवढी उन्हाची तीव्रता फेकत आहे तेवढ्याच मोठ्या संख्येने आपण या माळ रानामध्ये इथे उपस्थित आहात
आणि म्हणून एकदा सगळ्या गावकऱ्यांसाठी आपण साधुकाराने आणि टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं आपण अभिनंदन करावं. छोट्याशा गावामध्ये भगवान बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याच्या हेतूने आम्हाला इथे बोलावलं, पार्टिशन केलं. इथे पलीकडे जेवण सुरू आहेत, पोटाची भूक भागविल्या जात आहे पलीकडे, आणि इकडे मेंदूची बुद्धीची भूक भागविल्या जात आहे. श्रेष्ठ कोणती ते तुम्ही तुमचंच ठरवा. जेवण तर दिलं त्या काकाजीने, म्हणते पंगत दिली. संपूर्ण कार्यक्रमाचा जेवणाचा खर्च त्यांनी केला. तेव्हा त्यांच्यासाठी आपण साधुकार आणि त्यांचं अभिनंदन कौतुक करा. ते आले होते, 84 वर्षाचे होते बघा. जेवू घालण्याचं पण भोजनदानाचं पण पुण्य सांगितलं भगवान बुद्धाने, आणि ते त्यांना सुचलं, त्यांनी ते केलं. त्यांच्या प्रति विशेष मंगल मैत्री आहे. आपल्या गावामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला. अनेक गावांमध्ये आम्ही जात असतो, तुम्ही पाहत असाल आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज कुठे ना कुठे कार्यक्रम आहेत. छोट्या गावांमध्ये पण कार्यक्रम होतात, शहर तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यक्रम होतात, आणि तिथे जाणं होतं. सध्या तर आमच्या तारखा काही भेटत नाही आहे. सध्या वर्षावासाच्या नंतर पण नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत बुक आहेत आमच्या तारखा. त्यामुळे आमच्या रामदास तिडके, काय नाव, रामदास मनोज यांनी आम्हाला फोन केले. सगळ्यांचाच काय परिचय नाही, त्यांचाही नाही. त्यांनी फोन केले वगैरे म्हणून, नाही तर बापा त्यांचंच कसं नाव घेतलं म्हणून पुन्हा भांडण कराल तर झालं, मग कार्यक्रम झिरो होईल. कारण गाव आमचा गावातच जन्म झाला. गावात कशी मानसिकता असते, स्वभाव कोणत्या कोणत्या स्वभावाचे लोक असतात, हे आम्हाला तुम्ही सांगायची काही गरज नाही. लय पाहिलं आम्ही गावात. गावात कसे कसे लोक राहतात. बाबासाहेबांनी तर सांगितलं, गाव सोडा, खेडे सोडा, शहरात चला. कारण शहरात जर गेले तर शिक्षण घेतील, आणि शिक्षण घेतली तर हे बुद्धीमध्ये प्रकाश पडेल. बोलावं, काय बोलावं, कोणाला बोलावं, कसं बोलावं, कसं वागावं, कसं उठावं, कोणतं नियोजन कसं करावं, कोणाला आदर करावा, काय करावं, ह्या सगळ्या गोष्टी बघा शिकल्यानंतर जर सुशिक्षित झालो तर आपल्याला समजतात. म्हणून बाबासाहेबांनी हाक दिली होती आपल्या समाजाला त्या काळामध्ये, गाव खेडे सोडा आणि शहरात चला, आणि विशेष म्हणजे तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या. कारण शिक्षण मिळालं की अक्कल थोडीशी वाढते बघा. सर्वांचीच नाही, पण काही काहींची तर बिलकुलच वाढते बघा. म्हणजे जे अक्कलवान असतात त्यांची अक्कल वाढते. तर तुमच्याकडे येऊन आनंदच झाला. मला वाटलं बा छोटस गाव आहे, आधी काही जास्त लोक येणार नाही, पण आम्हाला कितीतरी लोकांनी विचारणा केली, भंतेजी खरंच येणार आहे काय, खरंच येणार आहे का. आणि पाहता पाहता एवढी तुडुंब गर्दी गावामधून आपल्या मिरवणूक निघाली भगवान बुद्धाच्या मूर्तीची. आम्ही आता भगवंताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि इथे आलो तर बापा पंगत सुरू होती. आणि पंगत म्हणल्यावर तर विचार होत नका काय होते ते. कारण हजारो वर्ष जी माणसं ज्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. आज किती तारीख आहे माहिती आहे तुम्हाला? आज किती तारीख आहे? बोला माझ्याशी. ही वेळ पुन्हा येणार नाही तुमच्या गावासाठी, हे आपलं शब्द लक्षात ठेवा. ही वेळ पुन्हा येणार नाही. वेळ वाया नका घालू. मी बोलतो तुमच्याशी, तुम्ही माझ्याशी बोला. आज किती तारीख आहे? किती? 20 मार्च तारीख आहे. आणि आजच्या दिवशी आपले मुक्तिदाता महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्याला पशुतुल्य जीवनातून या माणसाच्या जीवनामध्ये आणलं, स्वाभिमानाचं जीवन दिलं, ही श्रीमंती दिली, मोटर गाडी बंगला घरकुल, हे बुद्ध ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झाला, त्या महामानवाने आजच्या दिवशी 99 वर्षांपूर्वी कोकणातील रायगड जिल्ह्यातील रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या महाड येथे एक रणसंग्राम केला. आणि तो रणसंग्राम म्हणजे महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह त्या बाबासाहेबांनी आजच्या दिवशी केला. म्हणून चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचा आज वर्धापन दिन आहे. एक काळ होता पाणी वाढ ग माय, अशी ओंजळ करावी लागायची. माहितीये का? तुम्ही चित्रपट पाहिले असतील, सिरियल पाहिले असतील, किंवा तुम्ही बाबासाहेबांचं चरित्र वाचलं असेल.
बाबासाहेबांनी सांगितलं की मी जेव्हा शाळेमध्ये शिकत होतो तेव्हा इतर विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये पिण्याच्या माठाजवळ सहजपणे जाऊ शकत होते, ते पाणी घेऊन पिऊ शकत होते. मीच एक अभागी विद्यार्थी होतो अस्पृश्य समाजातला, मला त्या माठाच्या जवळही जाण्याची मुभा नव्हती. जोपर्यंत शिपाई येत नाही आणि तो त्याच्या हाताने जोपर्यंत पाणी मला वाढत नाही तोपर्यंत मी पाणी पिऊ शकत नव्हतो. तहानेनं व्याकुळलेला असेल तरी सुद्धा कधी कधी दिवसभर मला पाण्याविना राहावं लागायचं. कारण इथल्या सार्वजनिक पाणवठ्यावर, विहिरीवर किंवा नळावरती वगैरे अस्पृश्य समाजातल्या लोकांना बंदी होती आणि ती बंदी उठवण्यासाठी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. ऍक्च्युली त्या चवदार तळ्याचं पाणी काही चवदार नव्हतं, त्यामध्ये म्हशींना मुक्त संचार होता, डुकरांचा मुक्त संचार होता, कुत्र्यांचा मुक्त संचार होता. पण बाबासाहेबांनी तिथे सत्याग्रह यासाठी केला, आम्ही पण माणसांसारखी माणसं आहोत, आम्हाला पण माणूस म्हणून जीवनाचा अधिकार, तुम्ही जीवन जगण्याचा अधिकार दिला पाहिजे. समतेचा अधिकार मागण्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी इथल्या हीन दीन दलित पीडित शोषित लोकांच्यासाठी आज चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. आणि आज बघा आपल्या घरामध्ये नळाचं पाणी येते, बिस्लरीच्या बॉटल्स आहेत. एका आपल्या माणसानं तर कंपनी टाकली 20 मार्च आजच्या तारखेच्या लेबल वरती एका माणसानं आपल्या कंपनी सुरू केली बिस्लरी बॉटलची 20 मार्च म्हणून, म्हणजे चवदार तळ्याचा सत्याग्रह. आज समाजाला सगळं काही मिळालं त्या बाबासाहेबांच्यामुळे. त्या बाबासाहेबांना खूप भोगावं लागलं. बाबासाहेबांनी आपल्याला सर्व काही दिलं, पण आजही आपण पाहतो काही लोक बिलकुल ध्यानावर नाही बघा. तुम्हाला म्हणत नाही बा तुम्ही लय चांगले, तुमच्या गावात आता डंकाच वाजलाय म्हणजे लय चांगलं गाव आहे म्हणजे तुमचं. परंतु आम्ही खेड्यापाड्यात सगळीकडे जातो, प्लस मायनस बहुतेक खेड्यात जवळपास सारखंच वातावरण. नको त्या गोष्टीला महत्व देणं, जसं की आता भोजन करू नये अशी काही गोष्ट नाही आहे, भोजन केलंच पाहिजे, भोजन फार महत्वाचं आहे. पण बाबासाहेबांचं एका ठिकाणी वाक्य आहे, भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्व आहे. कशाला कशाला? स्वाभिमानाला. एक वेळेस बाबासाहेब म्हणाले आपण जर एक वेळेस उपाशी राहिलो तर हरकत नाही, पुढच्या वेळेला आपल्याला पोटभर जेवायला मिळते. आणि तो काही काळ राहिला नाही, एकीकडे कुत्रे ओढायचे त्या पत्रवाळ्यांना ताटांना आणि दुसरीकडे आपली माणसं असायची. आज तर सगळं काही दिलं ना आपल्याला. उपाशी आहोत का आपण कोणी? तूप रोटी रोज खाल्ल्या जाते बघा आपल्याकडे, पुरण पोळी काय काय खाल्ल्या जाते. पण तरी सुद्धा 69 वर्ष झाले आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन. किती किती 69 वर्ष. 14 ऑक्टोबर 1956 ते 2026 आता वर्ष सुरू आहे. काउंट करा, तुम्ही काउंटिंग करा. 69 वर्ष कंप्लीट झाली. या 69 वर्षांचं जर सिंहावलोकन केलं, मागे वळून जर पाहिलं तर काय काय कमवलं आणि काय काय गमवलं याचा जर अभ्यास केला तर फार मोजकीच लोक आहेत काही गावात, तालुक्यात, शहरामध्ये की ज्यांनी स्वतःमध्ये बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली सुधारणा करून घेतली, आपल्या परिवारामध्ये सुधारणा करून घेतली, अंधश्रद्धा सोडली, बुवाबाजी सोडली, दारू गांजा बिडी तंबाखूचं व्यसन सोडलं, एकदम शुद्ध अष्टशील उपोषणधारी लोक बनले. काही पंचशील पालन करतात, काही लोक रोज विहारात जातात, काही लोक पुरुष, तरुण तरुणी, महिला. परंतु काही लोक बघा एवढे अभागी आहेत की त्यांना ना पंचशिलेचं महत्व आहे, ना त्यांना बाबासाहेबांचं महत्व आहे, ना त्यांना भगवान बुद्धाचं महत्व आहे, ना त्यांना भंतेजीचं महत्व आहे, ना त्यांना धम्माचं महत्व आहे, ना त्यांना वंदन करण्याचं महत्व आहे. बस खाण्यासाठी जगणे, जगण्यासाठी खाणे आणि खाता खाता एक दिवस बटन दबलं की मरणे आणि मग उचला यायला. मग किती धन दौलत आपल्या वाट्याला अगोदर असू द्या, उचलाच म्हणतात, घेऊ नका म्हणत नाही कोणी. म्हणते का तुमच्याकडे कोणी म्हटलं का? लय त्यांनीच कमवलंय, राहू द्या ना 2-4 दिवस इथं. श्वास घेत नाहीत म्हणून काय झालं, हलत डुलत नाहीत म्हणून काय झालं, राहू द्या ना इथंच, असं म्हणते का? ही गादी त्यांनीच घेतली होती,
हा पाठ त्यांनीच घेतला होता, हे घर त्यांनीच बांधलेलं आहे आणि राहू द्या ना मग त्या गादीवर 2-4 दिवस. जमते का? हा, तुमच्याकडे होते का असं? होत नाही. लगेच हातातलं, गळ्यातलं, पायातलं, नाकातलं, कानातलं, पोटातलं काढून घ्यावतात लवकर. दाटू मोठूचं कोणीतरी येते, काय राहिलं काय पहा म्हणते, पिशवीत काय ठेवलंय का, चाब्या कुठं ठेवल्या, काय काय ठेवलंय ते सगळं काढून घ्या म्हणते अगोदर, आणि नंतर म्हणते उचला. सगळे उचलाच म्हणतात पहा, कोणी म्हणत नाही राहू द्या ना. उचलाच उचलाच स्मशानापर्यंत चला चला चला. तिथंही म्हणते कोणी बस करा म्हणते, आता टेंबा आणला का पहा म्हणते, पेटवा म्हणते. बस पेटवल्यावर म्हणते झालं का म्हणते, आता पला बस 2 मिनिटं असं उभं राहा म्हणते शांत. झाली 2 मिनिटं होत नाही तो लगेच साधू साधू चला ठीक आहे. ते पाहतही नाही मागे वळून. कार्यक्रम काही ठेवला म्हणते जल्दानी वगैरे 7 दिवसाला 10 दिवसाला का बरं बरं ठीक आहे, त्या दिवशी येऊ म्हणते. आणि मग त्या दिवशी येते, माईक घेते, मग असे होते तसे होते, काय काय होते, लय चांगले होते, आमची फार माहिती होती, आमचे संबंध चांगले होते, काही ढेकळाचे संबंध चांगले नव्हते. काही विचारलं नाही, काही बोलणं नाही, काही भाषण नाही, काही मदत नाही, काही प्रेम नाही, आपुलकी नाही, जिव्हाळा नाही, परोपकार नाही, सुख नाही, दुःख नाही. बोलायला सांगावं याच्यावर. हे लय भारी आहे. हे जे दिसते की नाही, हे आलं की माणसाला जेवानीची येते. याच्यात नाव बी वाचलं, याच्यात लय जेवानी येते. नाव गाव, मीपणा, अहंकार, गवगवा असं असू द्या म्हणते, तरच येतो म्हणते कार्यक्रमात, नाही तर कार्यक्रमाला येत नाही म्हणते. सगळं काही व्यवस्थित झालं, नाव गाव घेतलं नाही, त्यांना विचारलं कार्यक्रम कसा झाला, काय खरंय म्हणते, काय खरंय म्हणते, म्हणजे मला बोलवलं नाही, मला माहिती दिला नाही, मला स्वागत केलं नाही, माझं नाव घेतलं. तुम्हाला म्हणत नाही बारीक तोंड करू नका बाबा, तुम्ही लय चांगले तसे. पण काही काही ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. तुमच्याकडे कशी आहे माहित नाही, पण मी हे यासाठी वारंवार सांगतो का बाबासाहेबांनी आपल्याला इथे जे आणलं, हे कोणी आणलं आपल्याला? कोणी आणलं? जे काही म्हणून आज आपल्याकडे आहे, कोणामुळे? शिक्षण कोणामुळे? घरकुल कोणामुळे? शाळेतली शिष्यवृत्ती कोणामुळे? नोकरी कोणामुळे? दागदागिने कोणामुळे? गावातून शहरात कोणामुळे आलो? संविधानात्मक तरतुदी कोणी दिल्या? बुद्धाचा धम्म कोणी दिला? अजून काय पाहिजे? हा, त्या बाबासाहेबांनी स्वतःचा परिवार. हे बाबू मुका बसणार बसणार लय अवघड दिसाले तुमच्याकडे कार्यक्रम. लय गावाखेड्यात जातो आम्ही तुमच्या माहितीसाठी, पहिल्यांदा चालू असा काही विषय नाही, लय ठिकाणी जातो. पण मला म्हणायचंय इतर लोकांकडे पाहून तरी सुधारलो पाहिजे आपण थोडंफार. बाबासाहेबांनी सांगितलं पहा, तुमचं राहणीमान सुधारलं पाहिजे, तुमचं बोलणं सुधारलं पाहिजे, तुमचं सगळ्या गोष्टी सुधारल्या पाहिजे, सुधारणा करून घेतल्या पाहिजे. बाबासाहेबांनी शिकवलं. तुम्ही इतर लोकांचे कार्यक्रम पाहत असाल, इतर लोकांची धार्मिकता पाहत असाल, अशीच असते का? असते का? किती लोक धार्मिक आहे तुम्ही पाहत असाल, तुमच्या गावातले लोक इतर धर्माचे आहेत की नाही? धार्मिक आहेत की नाही? त्यांना कोणी बोलवते का? सकाळ संध्याकाळ बरोबर त्यांच्या धार्मिक ठिकाणी जातात. बोला, जातात की नाही? बिलकुल जातात. म्हणजे जातात, आपापली धार्मिकता जपतात. तिथं हेवा देवा मानपान हे नको नको त्या गोष्टीला महत्व देत नाही. आपल्याकडेच काऊन कीड लागली हे काही कळत नाही बा. काही काही ठिकाणी एवढी कीड लागलेली आहे अहंकाराची, मीपणाची, मोठेपणा करण्याची, पुढं पुढं करण्याची, आणि त्याच्यामुळे समाजाचं नुकसान होते बघा. त्याच्यामुळे धार्मिकतेचं नुकसान होते, त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या कार्याचं नुकसान होते. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्याला जे जे म्हणून काही दिलंय, बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे आपल्याला. केवळ खाण्यासाठी जगणे, जगण्यासाठी खाणे. भगवान बुद्ध बाबासाहेब म्हणाले हे तर प्राणी पण करतात. तुमच्या आजूबाजूला पहा तुम्ही, बकऱ्या असतील, बैल असतील, म्हशी असतील, ते पण तर तेच करतात. सकाळी उठलं की खात राहायचं, दिवसभर खायचं. नरमादीचा सहवास होते, पिल्ल जन्माला येतात. त्यांना जोपर्यंत चालता येत नाही, बसता येत नाही, उठता येत नाही, त्यांना स्तनातून दूध पाजतात किंवा जे काही असेल चोचीतून खाऊ घालतात. थोडेसे मोठे झाले, पंख फुटले की पुन्हा ते त्याच मार्गाला, त्यांचं सर्कल ठरलेलं आहे. भगवान म्हणतात माणूसही असाच वागत असेल. मायबापानं जन्म दिलाय म्हणून जन्माला आले, मायबापानं लहानाचं मोठं केलंय म्हणून लहानाचे मोठे झाले, मायबापानं शिक्षण दिलंय, नोकरी लावून दिली म्हणून शिकलेत, नोकरीला लागले, मायबापानं लग्न लावून दिले म्हणून लग्न केलंय, 5चे 50 केलेत मग आपण, आणि वेल मांडवाला गेलाय आणि पुन्हा गणित सुरू. काय तर खाण्यासाठी जगायचंय, लेकरा बाळासाठी जगायचंय, घरासाठी जगायचंय. अहो बाबासाहेब म्हणाले असं जर मनुष्याचं जीवन असेल तर प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये काय फरक आहे? आहे का फरक? काही फरक नाही बघा. आणि तुम्हाला त्यामुळे सुरुवातीला मी एक दृष्टांत सांगतो.
मी काय अधिक बोलणार नाही, कारण तुमच्या इथं वातावरण हे जे काही दिसतंय मला, आपण रोखोक बोलत असतो. आपलं तत्व ठरलेलं आहे, कोणी वंदो अथवा निंदो, पुन्हा इथं बोलवा का नका बोलू, दान द्या का नका बोलू, पण जे आहे ते आपण बोलत असतो. बघा हे जे वातावरण आहे, तुम्हाला मी सुरुवातीला म्हणालो होतो कोणी सूज्ञ लोक असतील तर यांना थांबवा, पण ते माहित नाही काय ते असो. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो बघा, जीवन कसं आहे, बाबासाहेबांचे कसे उपकार आहेत. आणि आपण जर गाफील राहिलो, आपण जर या खाण्यापिण्याला जर महत्व दिलं, आपण जर मानापणाला महत्व दिलं, नको त्या गोष्टीमध्ये जर रमत राहिलो, दारू गांजा बिडी तंबाखू मध्ये जर रमत राहिलो, जयंती पुरतच बाबासाहेब जर आपण घेत राहिलो, तर आपल्या एवढं अभागी, आपल्या एवढं अज्ञानी आणि आपल्या एवढं मूर्ख या जगात दुसरं कोणीच नाही बघा. कारण बाबासाहेब स्वतःच म्हणाले, माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही प्राणपणाने पाळल्या पाहिजे. जर तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी प्राणपणाने पाळल्या नाही, तर माझ्या नंतर तुमचा उद्धार करण्यासाठी इथे कोणी येणार नाही. हे आपल्या बाबाचं वचन आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे आणि आपल्यामध्ये परिवर्तन घडून घेतलं पाहिजे. नाही तर आपलं काही खरं नाही. आणि आता परिस्थिती अशी आहे की ना घर का ना घाट का कोणी विचारत नाही तुम्हाला. कोण विचारते तुम्हाला? तसं पाहिलं बघा तुम्ही, आता निवडणुका झाल्या कुठल्या ठिकाणी बघा तुम्ही, आज परिस्थिती फार वाईट आहे. आणि म्हणून तुम्हाला एक वृत्तांत सांगतो बघा. एक राजा होता, जसे बाबासाहेब दयाळू कनवाळू होते, करुणावान होते, प्रेमळ होते. आपली त्यांना कीव आली नाही तर त्यांचे पण बघा 3 मुले, मुलगी, पत्नी मातीमध्ये गेली. किती मुलं गेले? किती गेले बाबासाहेब? तुमच्यापैकी कोणाकोणाला नाव माहिती आहे बाबासाहेबांच्या लेकराचे? कोणाकोणाला लेकराचे नाव माहिती? 3 मुले, राजरत्न, गंगाधर आणि रमेश ही बाबासाहेबांच्या मुलांची नावं होती. अगदी बाल्य वयातच त्यांना मृत्यू आला. काही पोरांच्या वेळेला बाबासाहेब विदेशात होते. रमाई इकडे एकट्याच कमावणाऱ्या होत्या. बाबासाहेबांना त्यांनी फार उशिरा कधी कळवलं की आपला रमेश गेला जाऊन 2.5 महिने झाले. माफ करा साहेब, मला तुमच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून मी तुम्हाला उशिरा कळवते. आपला रमेश आपल्याला सोडून गेला. त्या बाबासाहेबांनी विदेशातून लगेच नाही आले, शिकले. MA, PhD, BSc, LLD, लीट बॅरिस्टर ऍट लॉ एवढ्या डिग्र्या घेतल्या. डिग्र्या घेऊन समाजासमोर स्वतःचे आदर्श उभे केला. आणि समाजाने आपल्यापासून प्रेरणा घ्यावी, समाज आपल्यापासून इन्स्पायर व्हावा. त्यांनी पण शिक्षण घ्यावं, शिक्षण घेऊन नोकरी करावी, नोकरी केल्यावर समाजाच्या उद्धारासाठी ते शिक्षण लावावं. ही मनीषा बाबासाहेबांची होती. आणि म्हणून 3 मुले, मुलगी हिंदू नावाची, 3 मुले, गंगाधर, रमेश, राजरत्न आणि हिंदू, 3 मुले, मुलगी, पत्नी माता रमाई. बाबासाहेबांची राम बाबासाहेबांना सोडून भर तारुण्यात गेली. बाबासाहेब धाय मोकलून रडले. रमाई गेल्यानंतर स्वतःला त्यांनी कोंडून घेतलं आणि बाबासाहेब पश्चाताप व्यक्त करत होते. तुम्ही बाबासाहेबांची ग्रंथसंपदा वाचत असाल तर तुमच्या हे लक्षात येईल. नाही तर नुसतं जयंतीला दारू पिऊन नाचत असाल तर तुमच्या एवढं आभागी दुसरं कोणी नाही. बाबासाहेब वाचल्याशिवाय समजत नाही. बुद्ध धम्म संघ वाचल्याशिवाय समजत नाही. बुद्ध धम्मामध्ये दान, शील आणि समाधीचा अभ्यास करावा लागते, तरच आपण बौद्ध असतो. नाही तर पांढरे कपडे घातले म्हणजे, निळा फेटा पंचरंगी फेटा घातला म्हणजे, बाबासाहेबांच्या गाण्यावर नाचलो म्हणजे आपण बौद्ध आहोत असं सिद्ध करता येत नाही. आणि म्हणून म्हणत आहे तुम्हाला, 3 मुले, मुलगी, पत्नी मातीमध्ये गेली. 3 मुले, मुलगी, पत्नी मातीमध्ये गेली. तरी त्या युगंधराने परवा नाही केली परवा? अहो परवा जर केली असती, जर स्वतःसाठी जीवन जगले असते ना बाबासाहेब, तुम्ही कल्पना करू शकणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपले पूर्वज इतरांची चाकरी करत करत, गुलामी करत करत त्यांच्या गुरा ढोरांचं शेण काढायचे. शेण समजते ना? शेण काढायचे. त्यांची मेलेली गुरं ढोरं ओढावं लागायचे. परंतु बाबासाहेब इथे जन्माला आले आणि शेणाचे हात त्यांनी पेनाले लावले. ही बाबासाहेबांची किमया आहे. आणि म्हणून बाबासाहेब इथं डोक्यावर न घेता डोक्यात घेता आला पाहिजे. डोक्यात जर घेतला तरच आपण बौद्ध, अन्यथा आपण बौद्ध नाही. आणि म्हणून
एक राजा इथे जन्माला आला, बाबासाहेबांसारखा. दयाळू होता, कनवाळू होता, करुणावान होता. सगळेच लोक दयाळू नसतात, प्रेमळ नसतात, कनवाळू नसतात, इतरांचा विचार करणारे नसतात. फार कमी लोक इथं असतात की जे स्वतःसह इतरांचा विचार करू शकतात. बहुतेक इथं लोक तर असेच असतात 99% की जे फक्त बाल्याची माय, बाल्याची बायको, बाल्याचे लेकर आपापल्या खोलीत, आणि बाकी सगळं गेलं म्हणते चुलीत. मला काय करायचं? तुम्ही नाही तसे, तुम्ही लय चांगले आहे बाबा, पण काही काही लय सिरियस होऊ लागले. आपल्या गोळ्या लागतात म्हणजे लागतात, काही विषय नाही, गोळ्या लागल्याच पाहिजे. डॉक्टर तोच चांगला ज्याच्या गोळ्या औषधानं फरक पडते, गुण येतील. तो डॉक्टर काय कामाचा? खंडीभर गोळ्या दिल्या 15 दिवसाच्या, काही फरकच नाही, तर फायदा आहे का? काही फायदा नसते. आणि म्हणून बघा, तो जो राजा आहे त्या राजाने बघा, त्याच्या नगरातील, मोठं नगर होतं, त्या नगराचा राजा होता. त्या राजाला गावातल्या एका लोहाराची, लोहार गरीब लोहार होता. लोहार समजते ना? समजते का नाही? ऐकू लागले का नाही? गावामध्ये, नगरामध्ये एक लोहार होता. लोहार बघा लोखंडाचे काम करते, नांगराचे, वखराचे, बैलगाडीचे वगैरे ते काम करते बघा. तर एक गरीब लोहार होता. गरीब लोहाराची गरिबी दूर व्हावी, त्याला सुद्धा इतरांच्या बरोबरीला येता यावं, यासाठी म्हणून राजाला त्याची कीव आली. आणि त्या राजाने त्या आपल्या लोहाराला एक चंदनाची बाग भेट दिली होती. काय दिली? चंदनाची बाग. चंदन समजते ना? चंदनाची झाडं असतात बघा. चंदनाची बाग भेट म्हणून दिली. आणि भेट दिली तेव्हा चंदनाचे रोपटे छोटे छोटे होते. काही दिवस गेले, चंदनाचे झाड मोठे मोठे झाले. आणि चंदनाचे झाड मोठे मोठे झाल्यानंतर पुन्हा एकदा राजानं नगरामध्ये प्रदक्षिणा घातली. नगरात प्रदक्षिणा घातल्यानंतर राजाला आठवलं की काही दिवसांपूर्वी आपण आपल्या नगरातल्या एका लोहाराला, ज्याचं घर इथं झोपडी म्हणून होतं, त्याला आपण चंदनाची बाग भेट दिली होती. त्याचे दिवस पण चांगले यावे, त्याचे दिवस बदलावे, त्याला श्रीमंत होता यावं म्हणून. तर त्याने सोबतच्या सैनिकांना विचारणा केली की का हो, आपण इथे एका झोपडीत राहणाऱ्या लोहाराला चंदनाची बाग दिली होती भेट, तो लोहार आहे की गेला कुठे? तर सैनिक म्हणाले, महाराज 1-2च मिनिटं थांबा, मी पाहून येतो. राजा रथात बसला होता आणि ते सैनिक पाहण्यासाठी गेले. त्यांनी पाहिलं तर झोपडी तीच होती, लोहार तसाच होता, फाटक्या कपड्यामध्ये, काम तेच करत होता. आणि मग राजाला येऊन सांगितलं सैनिकांनी की महाराज, लोहार त्याच घरामध्ये आहे. राजाने सांगितलं की त्याला बोलून घ्या. तर राजाकडे त्याला बोलून आणण्यात आलं. आणि राजाने त्या लोहाराला विचारलं, तुला मी काही दिवसांपूर्वी चंदनाची बाग भेट दिली होती, त्या बागेचं तू काय केलं? त्यावर तो लोहार म्हणाला, महाराज तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला चंदनाची बाग भेट दिली होती. तुमचं किती कौतुक करू, तुमचा जय जयकार किती करू, तुमच्यासारखं कोणीच नाही, बस तुम्हीच एक आहे की तुमच्यासारखे तुम्हीच आहे. तुम्ही आशेन, तुम्ही तशेन, बापा विचारूच नका. राजा म्हणे, ते सोड, माझं काही कौतुक बिवतुक करू नको, जय जयकार करू नको, माझ्या प्रश्नांची उत्तर दे. तुला चंदनाची बाग जी भेट दिली होती त्याचं तू काय केलं? तर तो लोहार म्हणे, महाराज तुम्ही दिली तेव्हा रोपटी छोटी छोटी होती, मी त्याला पाणी घालत राहिलो, निंदन करत राहिलो, खुरपण करत राहिलो, खत घालत राहिलो. चंदनाचे झाड मोठे मोठे झाले. चंदनाचे झाड मोठे झाल्यानंतर मी त्याच्यावर कुऱ्हाड चालवली, म्हणजे सगळे झाड तोडले. सगळे झाड तोडल्यानंतर त्याचा फास रचला. तुमच्याकडे काय म्हणतात? फासच म्हणतात त्याचा. फास रचला. फास रचल्यानंतर त्याला सुकवलं, वाळवलं, आणि वाळवल्यानंतर मग काडी लावली, आग ढणढण पेटली. ते पेटल्यानंतर मग त्याचे काहीचे कोळसा पाहिजे म्हणून पाणी शिंपडलं. नंतर काहीचा कोळसा झाला आणि काहीची राख झाली. मग जो कोळसा होता, मी लोहार आहे, मला त्याच्यासाठी ते कोळसा लागते म्हणून मला जेवढा पाहिजे तेवढा कोळसा मी पोत्यात बांधून घरी ठेवून दिला. बाकीचा उरलेला माझ्या नातेवाईकांना दिला आणि राख फेकून दिली. असं आहे महाराज, मी धन्यवाद तुमचे की तुम्ही मला चंदनाची बाग भेट दिली. राजा म्हणे, माझ्या तोंडात मारून घेऊ की तुझ्या तोंडात मारू? त्याला काही कळेच नाही नेमकं झालंय काय. हे धुंदीत होत. धुंद माणसाला संपवते. पहा, बेधुंद होणं, मस्तीत राहणं, तंद्रीत राहणं, गुंगीत राहणं, हे माणसाला स्वतःला संपवते आणि साऱ्या परिवाराला, समाजाला
संपवते बघा. हा निसर्गाचा नियम आहे. भगवान म्हणाले ज्याप्रमाणे लोखंडातूनच उत्पन्न होऊन लोखंडापासूनच उत्पन्न झालेला गंज त्या लोखंडालाच खाऊन टाकतो, तसे आपल्या मनात आपल्या स्वभावात उत्पन्न झालेले निर्माण झालेले अवगुण आपल्यासह आपल्या घरादाराला आणि समाजाला उद्ध्वस्त केल्याशिवाय संपवल्याशिवाय राहत नाही. हा त्याचा नित्यचा नियम आहे असं भगवंताने सांगितलेलं आहे बघा. आणि म्हणून मग त्या लोहाराने सांगितलं महाराज धन्यवाद वगैरे. राजा म्हणे चंदनाची बाग तुला दिली होती, माझ्या मनात भाव होता, विचार होता का चंदनाच्या लाकडापासून काय काय नाही बनत. साबण बनते, परफ्यूम स्प्रे बनते, अगरबत्ती बनते, सुगंधित जे जे काही आहे ते गंध टिळा पण बनते त्याच्यापासून. चंदन फार महाग असते, चंदनाची झाडं दिसत नाहीत बघा. त्या चंदनापासून तुला श्रीमंती यावी, तू मालामाल व्हावा, इतर उच्च लोकांच्या बरोबरीला तू बसावं उठावं म्हणून मी अशा विचाराने तुला चंदनाची बाग भेट दिली. आणि तू त्याचा कोळसा केला, तू त्याची राख केली. तुला कुठे नेऊन सोडू मी? तुझ्याकडे एखाद्या त्या चंदनाच्या बागेतलं लाकूड शिल्लक आहे का? ते म्हणे महाराज एकच मिनिट द्या मला. आणि गेलंय धावत पळत झोपडीमध्ये, आणि झोपडीत शोधलं याने एखादं त्या बागेतलं लाकूड आहे का शिल्लक. तर या पट्ट्यानं कुऱ्हाडीचा दांडा, कुऱ्हाडीचा दांडा चंदनाच्या लाकडाचा बनवला होता. आणि हे ते घेऊन आलं, राजानं डोक्यावर हात मारून घेतला. मग कुऱ्हाडीचा दांडा चंदनाच्या लाकडाचा कोणी बनवतं का तुमच्याकडे? इथं बाबळीचं लाकूड भेटे ना माणसाला. याला चंदनाच्या लाकडाचं महत्व नव्हतं, यानं कुऱ्हाडीचा दांडा बनवला होता. हे राजाकडे घेऊन आलं, राजानं डोक्यावर हात मारला. राजा म्हणे याला सोबत घ्या म्हणे. आपल्या सैनिकांना सांगितलं त्याला सोबत घ्यायला, आणि सोबत घेऊन चंदनाच्या व्यापाऱ्याकडे गेले. कुठं कुठं? चंदनाच्या व्यापाऱ्याकडे. चंदनाचा व्यापारी असतो बघा, हिरे माणिक मोती याचा व्यापारी असतो, सोन्याचा व्यापारी असतो, तसा चंदनाचा पण व्यापारी असतो. चंदनाच्या व्यापाऱ्याकडे घेऊन गेले, आणि चंदनाच्या व्यापाऱ्याकडे घेऊन गेल्यावर कुऱ्हाडीचा दांडा त्या व्यापाऱ्याकडे दिला आणि त्याला तोलायला सांगितलं राजाने. वजन कर. मग त्या कुऱ्हाडीच्या दांड्याचं भरपूर वजन झालं. मग त्या वजनाच्या बरोबर पैसे, तर पैसे एवढे मोठे पैसे आले त्याला. मग त्यानं डोक्यावर हात मारून घेतला, त्याची टूप पेटली. बा एका कुऱ्हाडीच्या दांड्याचे जर एवढे पैसे येतात, तर राजाने काय दिलं होतं आपल्याला? काय दिलं होतं? अख्खी बाग दिली होती. हे मालामाल म्हणजे भयंकर मालामाल झाला असता, याचं डोकं ठिकाणावर असतं. पण याचं डोकं ठिकाणावर नव्हतं, त्याला कोण काय करेल? आपलं डोकं ठिकाणावर नसेल तर कोण दुसरं कोण काय करेल? करेल का? करेल? भगवान बुद्ध म्हणाले या जगात काही काही लोक भाजीतल्या वर्णातल्या चमचासारखे पळीसारखे असतात, सुधरत नाही. बुद्ध किती भारी असो, बाबासाहेब किती भारी असो, त्यांनी काय सांगितले ते सोडते आणि बस काय बाबासाहेब चांगले, काय बाबासाहेब चांगले, एवढे शिकले, आमक केले, ढमक केले, बघता काय सामील व्हा. आणि हेच एकदा सामील झालं दारू पिण्यासाठी, नाचण्यासाठी. काय म्हणतात दुसऱ्याला? वामन दादा म्हणाले माझ्यातला भीम मीच केला उन्हा, दोष देऊ कुणा. हस कोण करून घेते? कोण करून घेते हस? अरे आपलेच लोक आपलं हस करून घेतात. दुसऱ्याला काय दोष देऊ शकता तुम्ही? काही बाबतीत जर विचार केला तर आपलेच लोक बाबासाहेबांचा अपमान करतात, आपलेच लोक भगवान बुद्धाचा अपमान करतात. बुद्ध विहारात न जाणारे आपलेच लोक आहेत, दुसरे कशाला येते? ते लोक तर आता मी तुम्हाला सांगितलं त्यांच्या त्यांच्या धार्मिक स्थळावर बरोबर जातात. कोणते लोक असो, हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, कोणी पण असो, त्यांची त्यांची धार्मिकता जपतात. इकडे आपल्याला काही अपवाद वगळता ते जमत नाही. आणि मग त्या लोहाराने पुन्हा राजाकडे गयावया करून महाराज अजून एकदा मला चान्स द्या. काय म्हणे? अजून मला चान्स द्या म्हणे, म्हणजे अजून एखादी बाग द्या. राजा म्हणे तू थांबतो इथं, म्हणजे जातो इथून की कसं करतो? कारण ज्या अनमोल भेटी असतात त्या पुन्हा पुन्हा भेटतात का? जीवनामध्ये असंच आहे आपल्या. पुन्हा बाबासाहेब जन्माला येतील म्हणतात का? येतील का? आणि म्हणून कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो, रुख हवाओं का बदल दे वो हुनर पैदा करो. तुम्हें सम्मान से जीना है अगर इस देश में, तो हर घर में एक अंबेडकर पैदा करो, एक अंबेडकर पैदा करो. आणि अंबेडकर पैदा करो कशासाठी? कोणता अंबेडकर पैदा करो? तो जो सिलवान आहे,
जो समाजाचा विचार करणार आहे, जो ध्यानी आहे, जो विहारात जाणार आहे, जो बायको लेकरासोबत व्यवस्थित वागणार आहे, समाजाला पण वेळा देणार आहे, समाजासाठी बुद्धिमत्ता खर्च करणार आहे, समाजासाठी पैसा खर्च करणार आहे, अशा लोकांची समाजाला गरज आहे. बाबासाहेब म्हणाले, हा धम्माचा रथ मी इथपर्यंत आणलाय, यापुढे त्याचं सारथ्य तुम्हालाच करायचं आहे. जर धम्माचा रथ पुढे घेऊन जाता आला नाही तर हरकत नाही, पण धम्मरथाला मागे नेण्याचं काम करू नका. हे भिक्खूंना पण सांगितलं, भिक्खुनींना पण सांगितलं, उपासकांना पण सांगितलं आणि उपासिकांना पण सांगितलेलं आहे. म्हणून माझी तुमची प्रत्येकाची जबाबदारी आहे की धम्म प्रचारासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे. पण त्यासाठी स्वतःला आपण पात्र बनवलं पाहिजे. 22 प्रतिज्ञांचं आपण पालन केलं पाहिजे, पंचशील पालन केलं पाहिजे, आपण आठवड्यातून एक दिवस का होईना उपवासात पालन केलं पाहिजे, आपण बाबासाहेबांचे ग्रंथ वाचले पाहिजे, आपण मुला मुलींवर चांगले धम्माचे संस्कार दिले पाहिजे आपण. पण मायबापच खाणारे पिणारे असतील, मायबापच जर ध्यानावर नसतील तर लेकरं ध्यानावर येतील का? एका गावात गेलो पहा, असं एवढं एवढं पोरग, 2-3 पोरं पहा असे दारू पिऊन होते बघा. त्यांच्या तोंडामध्ये इथं काय काय ठेवलेलं होतं, फार वाईट वाटते बघा. जेव्हा बौद्ध म्हणून घेणारे लोक तंबाखू खातात, गुटखे खातात, मावा खातात, खर्रा खातात आणि त्याच तोंडातून जय भीम म्हणतात. किती बाबासाहेबाचा अपमान होत असेल. त्याच तोंडातून बुद्धं शरणं गच्छामि म्हणत असतील. आपल्या जीवनाला काय बनावं? ज्या घरात बुद्ध बाबासाहेबाचा फोटो मूर्ती आहे, त्या घरात जर दारू पिल्या जात असेल, त्या घरातले लोक पंचशील पालन करत नसतील, त्या घरातले लोक 22 प्रतिज्ञा पालन करत नसतील, तर त्या बाबासाहेबाच्या मूर्तीचा, भगवान बुद्धाच्या मूर्तीचा किती अपमान होतो. अहो, बौद्ध लोक आचरणिक असतात. बौद्ध काही धर्म नाहीये, तुमच्या माहितीसाठी सांग. बौद्ध ही जीवन पद्धती आहे, सुखकर जीवनाची पद्धती आहे. बाबासाहेबांनी बघा 1935 ला धर्मांतराची घोषणा केली. केव्हा? 13 ऑक्टोबर 1935 ला धर्मांतराची घोषणा केली. आणि धर्मांतर लगेच केलं का? लगेच धम्मदीक्षा घेतली का? नाही. 14 ऑक्टोबर 1956 ला. हा 20-21 वर्षांचा कालावधी आहे. किती 20-21 वर्षांचा कालावधी आहे. या एवढ्या कालावधीमध्ये आपल्या बाबाने इथल्या सगळ्या धर्मग्रंथांना वाचून काढलं, सगळ्या धर्मग्रंथांचा तौलनिक अभ्यास केला आणि बाबासाहेबांच्या लक्षात आलं, इथल्या एकूणच समाज व्यवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी जर कोणता धर्म असेल सर्वश्रेष्ठ, तर तो म्हणजे एकमेव आणि एकमेव आहे बुद्धाचाच धम्म. आणि म्हणून बुद्धाचाच धम्म आपल्याला दिला, बाकी कुठला दिला नाही. बाकी कुठला दिला असता तर आपली अवस्था भलती सलतीच असती. पण आपल्याला बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी दिला. आणि म्हणून तुम्हाला हा दृष्टांत तेवढा मी सांगितला. आज तुम्ही सुज्ञ आहात हे लक्षात घ्या. खरोखरच दुसरे बाबासाहेब आपल्या वाट्याला येणार नाही. रात्रच वैऱ्याची नाही आहे तर दिवसही वैऱ्याचा आहे. माझ्या तरुण भावांनो, गाफील राहू नका. असं समजू नका की बाबासाहेबांनी संविधानामध्ये सगळं काही करून ठेवलंय ना आज आम्ही श्रीमंत झालो. भगवान बुद्धांनी एक वचन सांगितलेलं आहे, जग हे परिवर्तनशील आहे. कंगाल असलेले मालामाल होऊ शकतात आणि मालामाल झालेले जर ध्यानावर राहिले नाही तर तेही कंगाल होऊ शकतात आणि भिकायला लागू शकतात. हे सुद्धा भगवान बुद्धाचं वचन आहे. हे आपण डोक्यात घातलं पाहिजे, अन्यथा आपलं बर्बादी होण्याशिवाय कोणी रोखणार नाही आपल्याला. म्हणून तुम्हाला मी हे सांगतोय, बाबासाहेबांनी गर्भित इशारे आपल्याला दिला की उद्या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं तुमच्याकडे असं बोट करून म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराणी बुद्ध धम्म बाटवला. जे भीमके लागते जिगर म्हणून घेत असतील स्वतःला आणि ते खरंच अर्ध्यापेक्षा कमी इधर आणि अर्ध्यापेक्षा जास्त उधरच जात असतील तर त्या जय भीम म्हणून घेणाऱ्याला काय अर्थ आहे का? हो आहे का? तुमच्याकडे काहीतरी असेलच. लई एरियात काय काय करून ठेवलंय लोकांनी व्यवस्था. तुमचं डोकं ठिकाणावर येऊ नये म्हणून काही काही ठिकाणी व्यवस्था करून ठेवली. नागपूरकडे व्यवस्था करून ठेवली, वर्धेकडे व्यवस्था करून ठेवली, अमरावतीकडे व्यवस्था करून ठेवली, इकडे नांदेडकडे व्यवस्था करून ठेवली, कोल्हापूर सोलापूरकडे व्यवस्था करून ठेवली लोकांची आपल्या, की आपले लोक एक झाले नाही पाहिजे, आपले लोक सील पालन केलं नाही पाहिजे, आपल्या लोकांनी 22 प्रतिज्ञा पाळल्या नाही पाहिजे म्हणून व्यवस्था करून ठेवली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांना दोष देत नाही.
दोषी कोण आहे? आपणच दोषी आहोत. कारण भगवान बुद्ध म्हणाले बघा, इथे चिखलाचा डोह आहे आपल्या पुढे चिखलाचा डोह एका ठिकाणी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी स्वच्छ जमीन आहे. पाय कुठे ठेवले पाहिजे आपण? कुठे पाय ठेवावेत आपण? बरोबर की नाही? डोळ्यासारखे डोळे दिले आपल्याला, त्या चिखलात पाय डोळे असताना ठेवणं आपलीच फसगत करून घेणार का नाही? तर भगवान बुद्ध म्हणाले सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. त्या चिखलात पाय ठेवायचे की स्वच्छ निर्मळ जमिनीवरती पाय ठेवायचे? बाबासाहेब हेच सांगितलं आपल्याला. बाबासाहेबांनी तुम्हाला मी बुद्धाचा धम्म दिला, गळ्यामध्ये मडकं अडकून घेतल्यागत समजू नका. काय म्हणाले? गळ्यामध्ये मडकं अडकून घेतल्यासारखं समजू नका. कारण बुद्धाचा धम्म तुम्ही घेऊन एक जबाबदारी स्वीकारलेली आहे. बुद्धाच्या धम्माचं आचरण करून तुम्हाला धम्माचा प्रचार आणि प्रसार करता आला पाहिजे, आणि तरच भारतालाच काय या जगाला बुद्धमय आपण बनवू शकतो. आणि म्हणून आज इथे आम्हाला बोलवलं. रामदासजी तिडके, त्यांचे बंधू आणि सर्व टीमने, गावकऱ्यांनी आम्हाला इथे आज बोलवलं. तुमच्याशी भरपूर काही बोलायचं होतं, पण वेळ फार पुढे आणि पुढे जाते, आणि म्हणून आमच्या शब्दांना आम्ही इथे पूर्ण विराम देतो. भविष्यामध्ये जेव्हा कधी येणं होईल तेव्हा पुन्हा आम्ही प्रवचन करू, परंतु तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. जस्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो, आम्ही तसं रोज आणि रोज दौऱ्यावरच असतो, परंतु आमच्या हातून मरण्यापूर्वी काही विधायक काम घडावं. बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची परतफेड तर आपण कोणीच करू शकत नाही, पण बाबासाहेबांच्या मिशनसाठी काहीतरी देऊन जाता यावं आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता त्या माध्यमातून व्यक्त करता यावी. म्हणून औरंगाबादेत बघा, सिडको कडून आपण जमीन विकत घेतली आहे, आणि त्या जमिनीवरती द ग्रेट हॅपीनेस टॉवर, विश्वशांती विपස්සना बुद्ध विहार, 4 मजल्याच्या विहाराचं बांधकाम आपण आता गेलेल्या 26 जानेवारी 2026 ला सुरू केलाय, आणि येणाऱ्या 26 जानेवारी 2027 ला त्या द ग्रेट हॅपीनेस टॉवर तथा विश्वशांती विपස්සना बुद्ध विहाराचा उद्घाटन तथा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि आपल्या त्या बांधकामाची, बुद्ध विहाराची, द ग्रेट हॅपीनेस टॉवरची विशेषता ही आहे की कोणाकडेही हात न पसरवता, कोणालाही व्यक्तिगत दान न मागता, वर्गणी किंवा पावत्या बिवत्या न फाडता, समाजामध्ये आम्ही या प्रबोधनाच्या माध्यमातून जी श्रद्धा निर्माण करतोय, त्या श्रद्धेतून, विशेषतः समाजाच्या स्वेच्छादानातून, जे लोक मटेरियलच्या स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपामध्ये दान देतात, अशा समाजाच्या स्वेच्छादानातूनच द ग्रेट हॅपीनेस टॉवर तथा विश्वशांती विपස්සना बुद्ध विहाराचं बांधकाम सध्या सुरू आहे. तेव्हा त्यामध्ये आपणही सहभागी व्हावे आणि महान पुण्य संपादन करावे, अशी एक सूचना आपणास करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतो सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. The Great Happiness. बुद्धं शरणं